यानंतर गावखेड्यातल्या बातम्या गावगाडा सुपरफास्टमध्ये। अमरावतीमध्ये आदिवासी आश्रमशाळेमध्ये अपघात झाला तर यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। भाजप आमदार केवलराम काळे यांची ही आश्रमशाळा आहे तर या प्रकरणी मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर दिव्यांग शिक्षक आमरण उपोषणाला बसले होते तर केंद्र स्तरावर विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या शिक्षकांची आहे आणि त्यांनी यासाठी उपोषण केलं। तुळजाभवानी देवीचं धर्मदर्शन आणि देणगी दर्शन हे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। 1 ऑगस्टपासून ते 10 ऑगस्टपर्यंत हे दर्शन बंद राहणार असून भाविकांना या काळात केवळ मुख दर्शन घेता येईल। भिवंडीवाडा रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणामध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलं। ठेकेदारावर संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांची आहे। वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याची भाजी विक्रेत्या महिलाला मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त भाजी विक्रेत्यानं रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। धुळे शहरामध्ये देवपूरमध्ये ही घटना घडली। संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास विभागामध्ये मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला। भिवंडीत सर्व पक्षीयांकडून धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। चिंबीपाडा इथं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतरित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। नेवासा तालुक्यामध्ये रस्त्यावर लूटमार करणारी टोळी जेरबंद करण्यात आलेली आहे। या टोळीकडून एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। साईबाबांचा डीएनए दाखवण्याबाबतचं गायकवाड यांचं वक्तव्य व्हायरल झालेलं आहे। चूक लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। मात्र वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। प्रशासनानं गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शिर्डीचे ग्रामस्थ करतात। अमरावती जिल्ह्यातील कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन केलं तर यावेळी जनसुरक्षा विधेयक तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देखील देण्यात आलं आहे। पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे तरुणाचा मृत्यू झालेला आहे। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये ब्रह्माणी या खडकी मार्गावर ही घटना घडलेली आहे। मित्रांसोबत पार्टी करून घरी येत असताना या तरुणाचा अपघात झाला। कोकणवासियांसाठी 25 ऑगस्ट रोजी मोफत शिवसेना एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे। दादर ते कुडाळ या दरम्यान शिवसेना एक्सप्रेस मोफत सोडण्यात येणार असून त्याने मोफत प्रवास करता येणार आहे। आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी ही घोषणा केली। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सातेगाव इथं अंगणवाडीचे छत कोसळल्याची घटना घडलेली आहे। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये तर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला। वैराग विभागामधून चोरीला गेलेले 2 ट्रॅक्टर अवघ्या 48 तासात पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। या प्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
बाजारातील कांद्याच्या दरामध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाहीये. परिणामी शेतकरी हवालदिल झाला, तर मागणीसाठी निघोज इथं बस स्थानकासमोर रास्ता रोको सुद्धा करण्यात आला. सात 7,000 स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन महादेवाचा महारुद्राभिषेक करत सेवा केली. तसंच मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी अभिषेक करण्यात आला. यावेळी गुरुपीठाचे पीठासीन चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. लातूरच्या अहमदपूर तालुक्यामध्ये नांदुरा बुद्रुक इथं एका महिलेचा अंत्यविधी करायला विरोध केल्याप्रकरणी माजी सभापती सह 4 व्यक्तींच्या विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सतरा वर्षांपूर्वी मालेगाव इथल्या भिकू चौकामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये 100हून अधिक लोक जखमी झाले होते, तर काही लोकांचा मृत्यू झाला होता. 6 जणांचा यात मृत्यू झाला होता. तर गेल्या 17 वर्षांनंतर आता या खटल्याचा निकाल उद्या म्हणजेच 31 जुलैला लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील मजूर ते तेंदू इथं आणि इतर कामांसाठी परजिल्ह्यामध्ये आणि परराज्यांमध्ये जातात, तर परत आल्यानंतर त्यांना हिवताप आणि इतर संसर्गजन्य आजाराची लागण होते. तर यात मुख्यतः देवरी, सालेकसा, अर्जुनी, मोरगाव आणि सडक तालुक्यांचा समावेश आहे. आतापर्यंत देवरी आणि सालेकसा तालुक्यामध्ये परत आलेल्या प्रत्येकी 20 जणांना हिवताप आणि इतर संसर्गजन्य आजारांची लागण झाली आहे. यानंतर गुन्हेगारी विश्वातल्या बातम्या क्राईम सुपरफास्ट.